नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, बघा, आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे, वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. सध्या आता तुम्ही FDA ची प्रचंड चर्चा ऐकली आहे आणि खूप वेळेस आता मी फार्मा फील्डमध्ये काम करत असल्यामुळे बऱ्याच वेळेस लोक आम्हाला पर्सनली विचारतात की सर, जेनरिक आणि ब्रँडेड मेडिसिनमध्ये नेमका काय फरक आहे. तर एक सर्वसामान्य लोकांना सहज साध्या भाषेमध्ये कळावा आणि नेमका काय फरक आहे, त्याच्यातले ब्रँडेड मेडिसिन आणि जेनरिक मेडिसिन ह्याच्यातले घटक सारखे असतात का, ह्याची क्वालिटी गुणवत्ता कशी असते आणि ह्याची किंमत मध्ये वेगवेगळा फरक का असतो आणि ह्याची परिणाम ह्याची इफेक्टिव्हिटी किती इफेक्टिव्ह आहे का, जेनरिक इफेक्टिव्ह असतं का नाही असतं, किंवा ब्रँडेड कसं असतं काय असतं, ह्या सगळ्या विषयावरती सत्य आणि महत्त्वाचं आणि पेशंट भिमुख. लक्षात घ्या, बरेच जण, मी मागचा व्हिडिओ बनवला होता, डॉक्टर लोक आहेत किंवा काही जण कमेंट करून त्यांना वाईट वाटलं. लक्षात घ्या, मी सत्य सांगतो. वाईट थोडंफार वाटू शकतं, आता मी पण आहे, पण लोकांना सत्य कळणं गरजेचं आहे. नेमकं काय आहे ब्रँडेड जेनरिक, आणि लोक ती तशा पद्धतीने चॉईस करतील. ठीक आहे, लक्षात घ्या. पण मी या ठिकाणी IAS तुकाराम मुंडे सर यांचा फोटो टाकण्याचं अजून एक रिझन आहे. क्वालिटी आहे का नाही हेच ॲनालिसिस करणं आणि ह्याच्यावरती रोख लावणं हेच काम आहे FDAचं. एखाद्या वेळेस मार्केटमध्ये जो ब्रँड उपलब्ध आहे, लोक तर क्वालिटी म्हणून खात आहेत, पण खरंच तो क्वालिटी आहे का नाही, दॅट इज द वर्क ऑफ द FDA. तेच खरं FDAचं काम आहे. सॅम्पल घेणं आणि लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवणं, आणि जर ते ब्रँड क्वालिटी नसेल तर त्याला मार्केटमधून विड्रॉ करता येतो, स्टॉप सेल करता येतो, विक्री बंद करता येते. कमिशनर, ठीक आहे, FDA कमिशनर ते करू शकतात, किंवा ड्रग इन्स्पेक्टर आणि बाकी सगळे लोक ते करू शकतात. पण नेमका ब्रँडेड आणि जेनरिकमध्ये काय फरक आहे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो. आता लक्षात घ्या, सध्या एखादी जर मार्केटमध्ये तुम्ही टॅबलेट बघितली, ठीक आहे, आता या ठिकाणी जेनरिक आहे, तर जेनरिकमध्ये फक्त कंटेंटचं नाव लिहिलेलं असतं, ब्रँड नसतो. ॲज युजल बेसिक कन्सेप्ट म्हणजे फक्त पॅरासिटामॉल 500. पण आता मार्केटमध्ये जेनरिकमध्ये पण ब्रँड आहेत, त्याला म्हणायचं ब्रँडेड जेनरिक. त्याला काय म्हणायचं, ब्रँडेड जेनरिक. म्हणजे मार्केटमध्ये सध्या जेनरिक, आता उदाहरणार्थ या ठिकाणी मी पॅरासिटामॉल लिहिले, दोन्ही ठिकाणी ब्रँडेड आणि हे. आता जेनरिकमधलं पॅरासिटामॉल म्हणलं तर पॅरासिप 500, नाव काय पॅरासिप, हिच्यात पण काय पॅरासिटामॉलच 500. स्टँडर्डमधलं समजा पॅरासिटामॉल म्हणलं मी कालपोल, ठीक आहे, कालपोल 500, ठीक आहे, नाव काय कालपोल, हिच्यात पण पॅरासिटामॉल आहे 500. एक उदाहरणाखातीर फक्त पकडले मी. मग दोन्हीमध्ये फरक काय, तुम्ही म्हणता दोन्हीमध्ये पॅरासिटामॉल आहे. आता हे पण ब्रँडमध्ये उपलब्ध झाले जेनरिक, जेनरिकमध्ये पण ब्रँड, पण ॲक्च्युली जेनरिकमध्ये फक्त कंटेंट लिहिण्याची पद्धत आहे, पण आता ब्रँड उपलब्ध झाले. मग दोन्हीत नेमका डिफरन्स काय आहे, तर लक्षात घ्या, क्वालिटीमध्ये दोन्हीमध्ये काहीही डिफरन्स नाही आहे. पण मार्केटमध्ये कोणी बोगस मॅन्युफॅक्चरर असेल, कोणी बोगस बनवत असेल, तर FDA गव्हर्नमेंट त्याचं सॅम्पल घेऊन त्याच्यावर कारवाई करू शकते. पण ॲज युजल दोन्हीमध्ये क्वालिटीमध्ये काहीही फरक नाही. मग क्वालिटीमध्ये फरक नाही आहे, तर मग हे स्वस्त भेटतात काय जेनरिक, आणि ब्रँडेड महाग का भेटतात. मग आता बघा, लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय आहे की ब्रँडेडमध्ये कंपनीचं म्हणणं असं आहे की आम्ही काय करतोय, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, एरिया मॅनेजर आहेत, सेल्स मॅनेजर आहेत, अमुक तमुकतीची एवढी मोठी लाईन आहे, मार्केटिंग आहे, डॉक्टरला मार्केटिंग करणं आहे. ह्या सगळ्यामुळं काय होतं, ही जी मेडिसिन आहे, यांचं म्हणणं की ही मेडिसिन आम्ही त्या क्वालिटीची आहे आमची, आणि आम्ही मार्केटिंग करतोय. आम्ही काय करतोय, मार्केटिंग करतोय, आणि हा सगळा पैसा मार्केटिंगला लावतोय. अल्टिमेटली ह्या मेडिसिन रिटेलरला एक बेसिक 20% डिस्काउंट येत असतात. फक्त ब्रँडेड काय 20% डिस्काउंट देत असतात. बाकी मग CD किंवा एखादी स्कीम जास्त माल उचलला तर ते थोडंफार काय ते प्रत्येक आपापल्या ॲडजस्टमेंटनुसार देतं. हे झालं तुमचं एक ब्रँडेडचं, ठीक आहे. मग ह्या खर्च मार्केटिंग वगैरे हा सगळा खर्च आला. काही त्यांचं पॉम्प्लेटिंग असेल, बॅनर असतील, डॉक्टर व्हिजिट्स असतील, डॉक्टरांना काही आर्टिकल्स असतील, त्यांना आठवण्यासाठी काही दिलेले असतील, काही पेन दिलेले असतील, अमुक तमुक जे काही असतील मार्केटिंग फंड, हे जास्त इथं वापरले जातात. अल्टिमेटली कंपनीचं म्हणणं आहे की ते खर्च जास्त असल्यामुळे ते पुढं तेवढा डिस्काउंट देऊ शकत नाहीत. जेनरिकमध्ये तसं
आता आजच्या कंडिशनला जेनरिकमध्ये पण खर्च आहेत, ठीक आहे, पण कंपनीचं म्हणे की कंपनी ॲक्सेस तेवढा खर्च त्याच्या मार्केटिंगवर वगैरे करत नाही. म्हणजे मार्केटमध्ये ब्रँड आला, ठीक आहे, ब्रँड आल्याच्या नंतर त्याला स्पेशल MR लावणं, स्पेशल डॉक्टर व्हिजिट लावणं, प्रत्येक डॉक्टरला व्हिजिट करणं, त्याची माहिती, हे शक्यतो जेनरिकच्या बाबतीत होत नाही असं कंपनीचं म्हणणं आहे. म्हणून हे काय असतं, MRP जरी ह्याच्यावरती, ठीक आहे, MRP जरी ह्याच्यावरती समजा 200 असली तर ॲक्च्युली हे डिस्ट्रीब्युटर रिटेलरला कमी पैशात येतं. पुढे अल्टिमेटली काय करतात, डिस्ट्रीब्युटर रिटेलर डिस्काउंटमध्ये ते पुढं देऊ शकतात जेनरिक. मग तुम्ही म्हणता किंमतच का टाकली जास्त, तर कंपनीचं ॲज युजल म्हणणं आहे की कंपनीचं म्हणणं काय की बाबा आम्ही ही किंमत टाकतोय टू अट्रॅक्ट द डिस्ट्रीब्युटर, टू अट्रॅक्ट द रिटेलर, रिटेलरला अट्रॅक्ट आणि डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. गव्हर्नमेंट इथं कंट्रोल करू शकतं. हा सगळा गव्हर्नमेंटचा रूल आहे. बरेच जण म्हणतात जेनरिक वर्षी 300 रुपये MRP आहे आणि मग 300 रुपये MRP जेनरिकवर आहे आणि जेनरिक आम्हाला ते मार्केटमध्ये 200ला मिळते, मग त्याच्यावर 200 MRP का नाही, किंवा मार्केटला 150ला मिळते आम्हाला 150 MRP का नाही. इट इज द टोटल कॉल ऑफ गव्हर्नमेंट. ही तर गव्हर्नमेंटचा रोल आहे. कंपन्या त्यांचे MRP टाकून मोकळे होतात, पुढं ते डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर देतात. रिटेलर पण आता जेनरिकमध्ये प्रचंड डिस्काउंट सध्या देत आहेत, ठीक आहे, पण तुम्ही म्हणताल तीच किंमत का छापत नाही, तर ती गव्हर्नमेंटचा टोटल कॉल आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या काही गोष्टी असतील, गव्हर्नमेंटचा कॉल आहे. तर तुमच्या ह्या 2 गोष्टी लक्षात आला, ठीक आहे. मग तुम्ही म्हणताल सगळं भारी आहे, मग कशाला ब्रँडेड घ्यायचे, जेनरिकच घेऊ. होतं काय, ड्रग इन्स्पेक्टर्स किंवा कोणीही अधिकारी जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा तो सॅम्पल कलेक्ट करतो, ठीक आहे. सॅम्पल त्यानं कलेक्ट केलं आणि तो सॅम्पल टेस्टिंगला पाठवतो. समजा तुकाराम मुंडेला कोणी तक्रार केली, तुकाराम मुंडे तक्रार केल्याच्या नंतर तुकाराम मुंडे साहेबांनी अधिकारी पाठवले, सॅम्पल कलेक्ट करणं, टेस्टिंगला पाठवलं, ठीक आहे. त्यांनी समजा सॅम्पल कलेक्ट केलं, टेस्टिंगला पाठवलं, तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे बायो अवेलेबिलिटी म्हणतात आणि एक आहे केमिकल इक्विव्हॅलन्स. आता बघा, आता समजा जेनरिकचा सॅम्पल घेतला आणि चेक केलं, बायो अवेलेबिलिटी म्हणजे मी 500 mg ची गोळी खाल्ली आणि माझ्या रक्तामध्ये किती गोळी आली. जर आवश्यक आहे 500 mg खाल्ल्याच्या नंतर 400 mg यावी, उदाहरणार्थ सांगतो, पण झालंय असं, सॅम्पल घेतलं, चेक केलं, रक्तामध्ये आली 200. प्रॉब्लेम झाला ना. 400 पाहिजे, खाल्ली 500 ची, 400 मिनिमम आलं पाहिजे, पण नंतर चेक केल्या कळालं ती यायली 200. म्हणजे ह्याचा अर्थ हे 500 mg ते नाहीच आहे, इथं काहीतरी घोळ आहे. म्हणजे दिस इज द नॉट अ क्वालिटी मेडिसिन. ह्या मेडिसिनवरती लगेच मार्केटमध्ये विड्रॉ आणि बॅन केलं जातं. लगेच काय केलं जातं, बॅन केलं जातं. म्हणजे आणि हे ब्रँडेडमध्ये काय, ब्रँडेडमध्ये समजा 500 घेतलं आणि 400 पाहिजे, 400 अवेलेबल झालं, अरे यार क्वालिटी आहे. मग इथं गव्हर्नमेंटचा रोल आहे की ह्या मेडिसिनचं किंवा ब्रँडेड मेडिसिनचं सॅम्पल घेणं आणि खरंच ते बायो अवेलेबल रक्तामध्ये तेवढं उपलब्ध होतंय का. कंपनी सांगते होतंय, कंपनीने सांगितलं, त्याने टेस्टिंग केलं, मार्केटमध्ये आणलं, डाटा सबमिट केला, सगळं केला, पण प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवरती सॅम्पल घेतल्यावर तसं होतंय का हे चेक करणं म्हणजेच लोकांच्या आरोग्याच्या, पेशंटच्या हिताचं काम करणं आहे. हे सॅम्पल घेणं, चेक करणं खरंच तेवढं येते का, हा एक रोल आहे महत्त्वाचा FDAचा. दुसरा रोल आहे केमिकल इक्विव्हॅलन्स. हे झालं अवेलेबल होतंय का. दुसरा आहे हे 500 mg आहे ते 500च आहे का. हे ब्रँडेडमध्ये 500 सांगितले ते 500च आहे का, 300, 200, 400 तर नाही. दॅट इज द क्वालिटी मेडिसिन. जर 500 आहे आणि 19-20, 498, 495 एक रेफरन्स व्हॅल्यू असेल, थोडंफार चालतं, पण 500 आहे आणि एकदम कमी आहे, दॅट इज द लो क्वालिटी मेडिसिन. त्या मेडिसिन काय झाल्या, मग लो क्वालिटी झाल्या. त्याला म्हणायचं केमिकल इक्विव्हॅलन्स. म्हणजे दोन्हीमध्ये सारखंच केमिकल पाहिजे आणि दोन्ही पण शरीरामध्ये व्यवस्थित आल्या पाहिजे. जर असं होत असेल तर जेनरिक पण क्वालिटी आहे आणि ब्रँडेड पण क्वालिटी आहे. पण जर असं होत नसेल तर ह्याचा अर्थ काहीतरी घोळ आहे आणि हेच चेक करणं काम आहे FDA ऑफिसरचं. FDA ऑफिसरनं मार्केटमधून सॅम्पल घेऊन टेस्टिंगला जर पाठवले तर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. जर नसेल तर त्या ठिकाणी आता पाठीमागं तुम्ही ऐकलं असेल, नांदेड, त्याच्यानंतर अंबाजोगाई ह्या ठिकाणी काही गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये काही साठा सापडला, तो क्वालिटी नव्हता. क्वालिटी नव्हता म्हणजे काय, समजा त्या तिथं साठा जो सापडला होता, ठीक आहे, तो काय होता, ॲझिथ्रोमायसिन. तर ॲझिथ्रोमायसिन 250 आणि 500 असतं, पण ॲक्च्युली ते चेक केल्याच्या नंतर त्याचं जे केमिकल इक्विव्हॅलन्स आहे ते तेवढं नव्हतं. ते समजा 500 आहे तर ते किती होतं, ॲक्च्युली 400 होतं त्या मेडिसिनमध्ये, म्हणजे तेवढं कंटेंट नव्हतं. मग ते मेडिसिन पुढं FDAनं काय केलं, बॅन केलं,
ठीक आहे. तर लक्षात आलं असेल जेनरिक आणि हे दोन्ही क्वालिटीच मेडिसिन असतात. स्वस्त तुम्हाला चांगलं जेनरिक ब्रँडेड जेनरिक मिळत असेल तर तुम्ही वापरू शकता, पण FDA खूप महत्त्वाचा रोल आहे. मार्केटमधून सॅम्पल कलेक्ट करणे, टेस्टिंगला पाठवणे, वेळोवेळी ते व्यवस्थित आहेत का नाही ह्याचं थोडंसं अकाउंटेबिलिटी हिचा रोल FDA आहे. ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल जेनरिक आणि हे दोन्ही क्वालिटीच असतात, काय अडचण नसते. फक्त FDAनं ते रोल महत्त्वाचा केला पाहिजे सॅम्पल कलेक्शनचा. ठीक आहे, भेटूया. थँक्यू सो मच. थँक्स वन्स अगेन.